मी समृद्धी माणिक शेरकर. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव. आमच्या शाळेमध्ये एक पुस्तक संग्रहालय बनवलं आहे. त्यामधील एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे नाव आहे खट्याळ उंदीर. हे पुस्तकाचे लेखक आहे प्रतिभा श्रीपत. प्रतिभा श्रीपत यांनी खूप चांगल्या प्रकारे हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, हे पुस्तक खूप चांगले आहे. एके दिवशी एक उंदीर होता. खट्याळ उंदराची ही गोष्ट आहे. तो उंदीर एके दिवशी शेतामध्ये गेला. शेतामध्ये जाता जाता त्यांना एक वाटाण्याचा दाणा दिसला. त्याने तो वाटाण्याचा दाणा घेऊन शेतामध्ये पेरला आणि त्या वाटाण्याला धमकी दिली, अरे वाटाण्या, तू जर काय म्हणतात उद्यापर्यंत थोडासा उगला जरी नाही तर मी तुला काळ्या बैलासमोर टाकेल. वाटाणा म्हणाला, हां दादा, मी तर उद्या उगेलच, कारण की तू मला काळ्या बैलासमोर टाकणार आहे. उंदीर परत दुसऱ्या दिवशी गेला आणि म्हणाला, वाटाणा, तुला जर पाणी नाही आले तर मी परत तुला काळ्या बैलासमोर टाकेल. वाटाणा म्हणाला, हा दादा, मी तर उगणारच, कारण की तू मला काळ्या बैलासमोर टाकणार आहे. तिसऱ्या दिवशी उंदीर परत गेला आणि म्हणाला, वाटाणा, तुला जर पानं फुले सर्वच जर नाही आले तर मी तुला परत एकदा काळ्या बैलासमोर टाकेल. तो वाटाणा म्हणाला, हा दादा, मी उद्यासुद्धा फुलं आणि पानेसुद्धा येऊ देईल. नंतर परत चौथ्या दिवशी उंदीर गेला आणि म्हणाला, वाटाण्या, तुला जर आज शेंगा जर नाही आल्या तर मी परत तुला काळ्या बैलासमोर टाकून देईल. तो म्हणाला, हां, मी उद्या शेंगा येऊ देतो. नंतर शेंगा आल्यावर खट्याळ उंदीर गेला आणि शेंगा सर्व खाऊन टाकल्या. खट्याळ उंदराचे पोट खूप भरले आणि फुगले सुद्धा होते. खट्याळ उंदीर खूप नाराज झाला, कारण की त्याचे पोट इतके फुगले होते की ते कोणाला दाखवता सुद्धा येत नव्हते. तो असा दमट चालत गेला आणि त्याच्या बिळासुद्धा त्याला घुसता आले नाही. म्हणून तो एका लोहाराकडे गेला आणि लोहाराला म्हणाला, लोहार दादा, प्लीज माझे पोट कापा ना. लोहार म्हणाला, तू कुठला कोण? मी कशाला कापू तुझे पोट? काय गरज पडली मला तुझे पोट कापताना? नंतर लोहार म्हणाला, नाही, मी कशाला कापू तुझे पोट? लोहार गेला राणीकडे. उंदीर गेला राजाकडे. राजाला म्हणाला, अरे राजा, तू या लोहाराला काहून काढून टाकत नाही तुझ्या राज्यातून? मग ते उंदीर म्हणाला, राजा म्हणाला, मी कायला काढून टाकू तुझ्यामुळे मी त्या लोहाराला? लोहार म्हणतो, राजा, मला काढू नका. या उंदराचे काही गोष्टी ऐकत जाऊ नका तुम्ही. नंतर राजा म्हणाला, चल जा इथून पागल उंदरा. नंतर तो गेला राणीकडे आणि राणीला म्हणाला, राणी, तू या राजाला सोडून का देत नाहीस? हा खूप खडूस राजा आहे. याने लोहाराला राज्यामधून काढले नाही. राणी म्हणाली, का सोडू मी माझ्या इतक्या चांगल्या राजाला तुझ्यामुळे? तर राणीने उंदराचेही बोलणे ऐकले नाही आणि राणीने तिथूनही उंदराला काढून दिले. उंदीर गेला सापाकडे. सापाला म्हणाला, सापा, तू या राणीला चावा का घेत नाही? तर मित्रांनो, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा, कारण की हे पुस्तक खूप चांगले आहे. या पुस्तकाचे तात्पर्य कधीही आपण अतिरिक्त गोष्टी वाचावे आणि या पुस्तकाचे तात्पर्य असे आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. हे पुस्तक खूप चांगले आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला यामधूनच 6 पुस्तकं बघायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. धन्यवाद.